मोहम्मद शमी भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजाचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलंय. कारण आहे त्याची एक्स वाईफ हसीन जहां. हसीन जहांने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत तिने अशी काही मागणी केली आहे की सर्वोच्च न्यायालय सुद्धा शॉक झालंय. नेमकं काय झालंय जाणून घेऊयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शमी आणि हसीन जहांने 2014 मध्ये लग्न केलं. 2018 मध्ये दोघे कायदेशीररित्या वेगळे झाले. त्यानंतर त्या दोघांमधील वाद बाहेर येतच होते. सध्या मोहम्मद शमी टीम इंडियापासून दूर असून बाउन्स बॅक करण्यासाठी तो संघर्ष करतोय. हसीन जहांने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत तिने पोटगीत वाढ करण्याची मागणी केली आहे. शमी सध्या हसीन जहाला 4 लाख मासिक भत्ता देतो, पण आता जहाला 10 लाख मासिक भत्ता हवाय. सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हसीन जहाला विचारलं, दरमहा 4 लाख रुपये आधीच खूप जास्त नाहीये का? यावर हसीन जहांने शमीचं उत्पन्न जास्त आहे आणि माझ्या लाईफस्टाईललाही 4 लाख पुरत नाही असं सांगितलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आता शमी आणि पश्चिम बंगाल सरकारकडून 4 आठवड्यांच्या आत उत्तर मागितलंय. या प्रकरणाची पुढील सुनावणी डिसेंबरमध्ये होणार आहे. 4 लाख रुपये नको 10 लाख मासिक भत्ता द्या असं मागणी करणारी हसीन जहां पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तुम्हाला या प्रकरणात कुणाची बाजू बरोबर वाटते? खरंच शमीनं त्याच्या पत्नीला 10 लाख रुपये मासिक भत्ता द्यायला हवाय का? शमीच्या पत्नीची सुद्धा 4 लाख नको 10 लाखांची मागणी करणं योग्य आहे का? यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून सांगा.